मंडळी, स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेणारा हा भोंदू अशोक खरात देव सोडा, माणसाच्या चेहऱ्यातला राक्षस निघाला। माणसाला देवाचा अवतार म्हणून घेणारा हा भोंदू लोकांच्या श्रद्धेचा व्यापार करत होता, श्रद्धा विकत होता, भीती विकत होता आणि कदाचित माणसांचे जीव सुद्धा। न्यायालयात सरकारी वकिलांनी सांगितलेले शब्द अजूनही कानात घुमतायत। या नराधमानं 5 जणांचा नरबळी दिला असू शकतो, हे ऐकलं तेव्हा अंगावर काटा आला। हा माणूस फक्त वासनांध होता का? नाही, त्याहूनही भयानक एक थंड डोक्याचा क्रूर गुन्हेगार। आता एका पीडितेच्या तोंडून जे सगळं बाहेर येतंय, तपासातून आणखी किती आणि काय काय समोर येणार आहे देव जाणे। देवाचा अवतार म्हणून भीती दाखवून, आमिष दाखवून चिंचोके लाखाला विकले। काहीशे रुपयांचा साधा मध एल्विश मध म्हणून 9 लाख रुपये किलोनं त्यानं विकला। लोकांना चमत्कार दाखवायला रिमोट कंट्रोलनं त्यानं एक नाग नाचवला, गारुड्याचा खेळ केला। त्याच्या रिमोटवर एकीकडे नाग आणि दुसरीकडे बडे बडे नेते, अधिकारी, सेलिब्रिटी, उद्योजक आणि सामान्य लोक नाचत होते। बेधुंद होऊन त्याच्या पायावर लोटांगण घेत होते। डोकं बधीर झाले ना। देव बनून त्यानं निष्पापांचे बळी घेतले असतील तर हे अतिशय गंभीर आहे, मानवतेला काळीमा फासणार आहे। काहींना वासनेच्या जाळ्यात अडकवलं, काहींना पैशाच्या लालसेनं विकत घेतलं, काहींना भीतीनं गप्प केलं आणि जे बोलले त्यांना धमकी दिली। हे फक्त भोंदूगिरी नाहीये। एक भोंदू बाबा म्हणून यांच्याकडून आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाहीये। बलात्कार, हत्या, फसवणूक, मानवी बळी हे का राक्षसाने विणलेलं एक भलं मोठं जाळं आहे। ते जाळं आज उघड करणं गरजेचं आहे। त्याचे सगळे कारनामे, सगळे साथीदार, सगळे पैशाचे स्रोत, सगळ्या त्याच्या पीडितांच्या कहाण्या एक एक करून सगळं समोर येणं गरजेचं आहे। आणि हे सगळं चौकशीतून समोर येईल। त्याच्या टोळीतल्या सगळ्यांना पकडणं गरजेचं आहे, जे आजही वाचण्यासाठी कदाचित धडपडत असतील, लपून बसलेले असतील, दबा धरून बसलेले असतील। या राक्षसाला फासावर लटकवणं ही काळाची गरज आहे, कारण ही सामान्य माणसाची भावना आहे। आज तो असंतोष कोर्टाच्या बाहेर दिसत होता सामान्य माणसाचा, कारण त्यानं विश्वासघात केला लोकांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा।